आणि आता दुसरा जो मोठा प्रश्न पडलाय लोकांना, पुढे काय कॉक्रोच जनता पार्टीचं, पुढे कॉक्रोच जनता पार्टी काय करणार आहे. तर त्यावर आम्ही जे मागच्या 2 दिवसात चर्चा केली, त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात कॉक्रोच जनता पार्टी एक नेशन वाईड कॅम्पेन करेल. त्या कॅम्पेनचं नाव असणार आहे क्या बोलती पब्लिक. क्या बोलती पब्लिक हे आमचं नेशन वाईड कॅम्पेन असणार आहे. या कॅम्पेन मधून आम्ही देशभरात दौरा करणार आहे. आम्ही लोकांकडून समजून घेणार आहे त्यांच्या समस्या काय आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहे. कारण की या आंदोलनातून आम्हाला जी गोष्ट शिकायला भेटली ती ही शिकायला भेटली की सध्या जितके काही पक्ष आहेत, जितके काही लोक सरकारमध्ये बसलेले आहेत, ते कुठं ना कुठं आता लोकांपासून डिस्कनेक्टेड झालेले, लोकांचं डिस्कनेक्टेडच नाही, ऐकायलाही तयार नाहीये. ज्या देशाची लोकसंख्येमध्ये 65% लोक 35 वयाच्या खालची आहेत, त्या लोकसंख्येबद्दल, त्या युवकांबद्दल कोणीच काही बोलायला तयार नाही. मग तो शिक्षणाचा मुद्दा असो किंवा बेरोजगारीचा मुद्दा असो. संसदेतही त्याच्याबद्दल कोणी बोलत नाहीये, कोणी पार्टी त्यांच्या मीटिंगमध्येही बोलत नाहीये. आणि सरकार तर अशी वागते जसं काय ह्या काही हे काही मुद्देच नाहीये. सरकारला फक्त एकच मुद्दा दिसतो, तो म्हणजे हिंदू मुसलमानचा. पण बेरोजगारी, आर्थिक सिच्युएशन काय आहे आपल्या देशाची, शिक्षाची किती वाईट अवस्था आहे, यावर कोणीच काही बोलायला तयार नाहीये. त्यामुळे आम्ही आता लोकांमध्ये जाणार आहे, लोकांकडून आम्ही समजून घेणार आहे त्यांच्या समस्या काय आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहे.